नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया लोकमतने. हिम्मत असेल तर अविश्वास आणाच असं आव्हान काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला दिलेलं आहे, विरोधी पक्ष भाजपला दिलेला आहे. आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे, सुरू झालेलं आहे इनफॅक्ट ते. तर त्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्द्यांवरनं विरोधी पक्ष हे आक्रमक झाले होते. तर त्यामुळेच हिम्मत असेल तर अविश्वास ठराव आणून सरकार पाडून दाखवा असं आव्हान अजित पवार यांनी विरोधी पक्ष भाजपला दिलं. तर लोकशाही गुंडाळून ठेवलेलं हे सरकार रोकशाहीचं आणि रोखशाहीचं आहे असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. आजपासून जे अधिवेशन सुरू झालेलं आहे त्यामध्ये ओबीसी आरक्षण, सरकारी नोकर भरतीतली पेपरफुटी, वेगवेगळे जे भरतीतले इरेग्युलॅरिटीज समोर आलेले आहेत आणि ज्या अनेक अधिकाऱ्यांना काही अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे तर त्याविषयीचे सर्व मुद्दे, एस टी कर्मचाऱ्यांचा संप, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली तोकडी मदत, हे सर्व जे मुद्दे आहेत तर ते मेनली ह्या अधिवेशनात डिस्कस होणार असल्याचं, त्याच्यावरनं अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. आम्ही इंडी रेडिओ हे आमचं जे ॲप आहे त्याच्यावर लोकसभा वृत्तांत हा कार्यक्रम जसा इतके दिवस करत होतो, त्याच्यामध्ये संसदेचं जे हिवाळी अधिवेशन चालू होतं नोव्हेंबर एंडपासून, तर त्यामध्ये काय काय घडलं, त्यामध्ये कोणते बिल्स पास होत होते, त्यामध्ये कोण काय बोलत होतं, याबद्दल आम्ही सर्व माहिती जी आहे ती डिस्कस करत होतो. त्याबद्दलचे लोक कोण काय काय बोललेलं आहे त्याचे क्लिप्स त्या एपिसोड्समध्ये असायचे. तर त्याचप्रमाणे आजपासून जे विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे त्याच्यासाठीही एक विधानसभा वृत्तांत नावाचा पॉडकास्ट आम्ही आजपासून घेऊन येत आहोत. त्यामुळे आमचं हे जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि हे कार्यक्रम दररोज ऐकायला विसरू नका. 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षांसाठी राज्य शिक्षण मंडळानं नुकतंच टाइम टेबल जाहीर केलं होतं. त्यानुसार आता दोन्ही वर्गांच्या परीक्षांसाठी बोर्डाच्या ज्या परीक्षा होणार आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ देण्यात येणार आहे. यंदा लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 15 मिनिटं आणि अर्धा तास वाढीव वेळ मिळणार असल्याचं राज्य मंडळाने सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्व विषयांचे पेपर सकाळी 10:30 वाजता सुरू होतील. गेल्या वर्षभर जे ऑनलाईन माध्यमातून शाळा चालत आहेत त्यामुळे लिखाणाचा सराव विद्यार्थ्यांचा सुटल्याचं अनेक सर्वेजमधनं समोर आलेलं आहे. शिक्षकांच्याही ते निदर्शनास आलेलं आहे आणि त्यामुळे मंडळानं हा निर्णय घेतलेला आहे. ओमायक्रॉन हा डेल्टा व्हेरियंटच्या तिप्पट संसर्गजन्य व्हेरियंट असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर देशभरात बऱ्याचशा ठिकाणी जे ओमायक्रॉनचे पेशंट सापडू लागलेले आहेत तर त्यासाठी सर्व राज्यांनी गरज भासली तर वॉर रूम्सची निर्मिती करून रात्रीची संचारबंदी लागू करावी अशा आशयाच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिलेल्या आहेत. दरम्यान देशभरात ओमायक्रॉन बाधितांची संख्या ही 200वर पोहोचलेली आहे. येत्या फेब्रुवारीमध्ये गोव्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत तर त्या पार्श्वभूमीवर गोव्यातल्या सुद्धा राजकीय घडामोडी ह्या जोरदार चालू आहेत. पक्षांतर होत आहेत अनेकांकडनं, उमेदवारांची यादी हळूहळू जाहीर होतीये, त्याच्यावरनं स्टेटमेंट्स आणि वादावादीही होताना दिसतीये. तर गोव्यातले जे माजी मुख्यमंत्री आहेत प्रताप सिंग राणे, तर त्यांच्या समोर त्यांचा मुलगाच त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये इलेक्शनसाठी उभा ठाकणार असल्याची बातमी आज लोकमतने केलेली आहे. यंदा 7 आमदारांनी इलेक्शन्सच्या आधी पक्ष बदललेला आहे किंवा राजीनामे दिलेले आहेत. तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी ह्या 2 नवीन पक्षांनी, म्हणजे ह्याच्या आधी सुद्धा आम आदमी पक्ष होता पण यावेळेस आधीपेक्षा पण जास्त जोराने तृणमूल काँग्रेसने पहिल्यांदाच अतिशय जोरदार पद्धतीने कॅम्पेनिंग सुरू केलेलं आहे आणि वेगवेगळ्या पार्टीजमधले लीडर्स त्यांच्याकडे ओढून घ्यायला सुरुवात केलेली आहे. पर्ये हा जो मतदारसंघ आहे तिथं प्रताप सिंग राणे आणि जे काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांचा मुलगा विश्वजीत राणे जे भाजपचे नेते आहेत, हे दोघंही आमने सामने लढणार असल्याचं नुकतंच समोर आलेलं आहे. वेगवेगळे पेपर फुटीची प्रकरणं जी समोर येत आहेत तर त्यातलं शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET प्रकरणात जो गैरव्यवहार झालेला समोर आलेला आहे तशाच प्रकारचा गैरव्यवहार 2018च्या परीक्षेतही झाल्याचं या तपासातनं समोर आलेलं आहे. या प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त जे होते सुखदेव डेरे, तसंच परीक्षा घेणाऱ्या GA सॉफ्टवेअर कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापक अश्विन कुमार यांना पुणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. परीक्षेतील निकालासाठी 500 अपात्र परीक्षार्थींकडून प्रत्येकी 50 ते 60 हजार रुपये घेण्यात आल्याचं उघड झालेलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO, आयुध निर्माण आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या 3 संस्थांनी संयुक्तपणे तयार केलेल्या स्वदेशी बनावटीची टेहाळणी वाहनाच्या
लष्कराच्या तुकडीचा समावेश मंगळवारी लष्करात करण्यात आला. त्याची बातमी आज लोकमतने पान 1 वर दिलेली आहे. पँगॉंग सरोवराबाबत चीन आणि भारतामध्ये जरी समझोता झाल्याच्या आपण बातम्या बघितल्या होत्या, तरी सुद्धा अजून चीनने त्याला लागून असलेल्या भागात पक्की बांधकामं केली असल्याचं समोर आलेलं आहे. चीनने तिथे एक हेलिपॅड सुद्धा तयार केल्याचं उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रामधून दिसलेलं आहे. ही छायाचित्र अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण मासिकासाठी काम करत असलेल्या जॅक डच या वार्ताहरानं पोस्ट केलेली आहेत. देशात सध्या मुलींच्या लग्नाचं किमान वय वाढवण्याची चर्चा सुरू आहे. मुलींच्या विवाहाचं वय 18 वरून 21 करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि त्याचं विधेयक सुद्धा संसदेत मांडण्यात आलं होतं. मात्र पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं एका प्रकरणावर सुनावणी देताना सांगितलं की 21 पेक्षा कमी वयाचा कोणताही प्रौढ तरुण विवाह जरी करू शकत नसला तरी तो 18 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या स्त्रीच्या संमतीनंतर तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहू शकतो. बासमती तांदळाच्या दरात क्विंटल मागे 1000 रुपयांनी वाढ झाली असल्याची बातमी आज लोकमतने केलेली आहे. नवीन तांदळांचा हंगाम सुरू झालेला आहे. नवीन तांदूळ बाजारात दाखल सुद्धा झालेला आहे. मागील 2 वर्षांपासून कोविडच्या परिस्थितीमुळे जी निर्यात मंदावली होती ती सुद्धा आता परत त्याचा वेग सुद्धा आता परत वाढलेला आहे. देशांतर्गत जे केटरिंग, हॉटेलिंग, कॅन्टीनचे व्यवसाय बंद होते ते सुद्धा आता बऱ्यापैकी पूर्वपदावर आलेले आहेत. त्यामुळे 11-21 बासमती हा जो प्रकार आहे बासमतीचा, तर त्याची मागणी वाढलेली आहे आणि 11-21 बासमती तांदळाचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण 1000 रुपये प्रति क्विंटलने यावर्षी वाढलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सर्वच मराठी न्यूजपेपर्समध्ये ही वेगवेगळी पेपर फुटीची प्रकरणं जी समोर आलेली आहेत, तर त्या बाबतीतल्या अनेक बातम्या, त्याच्या फॉलोअप्समधल्या बातम्या, डिटेलमध्ये त्याचं अनालिसिस करणाऱ्या बातम्या आपण बघतोच आहोत. आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात सायबर पोलिसांनी 20 दिवसात तब्बल 18 जणांना अटक केली असल्याची बातमी आज लोकमतने केलेली आहे. एक सविस्तर पेपरफूट प्रकरण ह्या स्लग अंतर्गत ज्या बातम्या आहेत त्यातली ही अतिशय डिटेलमध्ये बातमी आहे, ज्याच्यामध्ये काय काय नक्की कोणते कोणते वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत ह्या सर्व प्रकरणाच्या तपासामध्ये, कोणाकोणाला अटक केली गेलेली आहे, काय नक्की झालं, पेपरफुटी झाली म्हणजे ती कशा प्रकारे झाली, किती प्रश्न फोडले आणि हे सर्व प्रकरण उघडकीला कसं आलं, या सर्वाचा आढावा घेणार आहे. त्याच्यात छोटे छोटे सब हेडिंग्स देऊन व्यवस्थित छान मांडणी करून आढावा देणारं असं हे आज आर्टिकल लोकमतने पब्लिश केलेलं आहे. हा होता आजचा लोकमत. आता आपण वळूया द हिंदूकडे. महिलांचं लग्नाचं वय 18 वरून 21 वर्षांवर करण्यासाठी जे विधेयक मांडण्यात आलं होतं संसदेत, तर ते आता हाऊस पॅनलकडून रिव्ह्यू करण्यासाठी पुढे पाठवण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात त्याला काही नेत्यांकडनं त्याला विरोध करण्यात आला, तर काही नेत्यांनी असं म्हटलं की विरोधकांची चर्चा केली पाहिजे. कोणत्याही बिलचा ड्राफ्ट आल्यानंतर चर्चेशिवाय ते बिल किंवा प्रॉपर त्याची स्क्रुटिनी केल्याशिवाय ते बिल पास करता कामा नये असं अनेकांनी म्हटल्यामुळे आता हे जे बिल आहे तर ते एनालिसिससाठी, रिव्ह्यूसाठी हाऊस पॅनलकडे पाठवण्यात आलेलं आहे. स्मृती इराणी ज्या आहेत, महिला व बालविकास मंत्री ज्या आहेत स्मृती इराणी, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे जे बिल आहे त्याचा ड्राफ्ट तयार करताना सर्व वेगवेगळ्या धर्म, वेगवेगळे कम्युनिटीज ह्या सर्वांचा विचार करून कशा प्रकारे हा लॉ जो आहे तो एन्फोर्स करता येईल ह्याचा विचार करण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. लोकसभेनंतर काल राज्यसभेत सुद्धा द इलेक्शन लॉज अमेंडमेंट बिल म्हणजे निवडणुका सुधार कायदा जो आहे 2021चा, तर तो पास करण्यात आला. ह्याच्या अंतर्गत जे प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये मतदार ओळखपत्र जी आपली असतात तर त्याला आधार कार्ड लिंक करण्याचे एक प्रोव्हिजन आहे, ज्याला मोठ्या प्रमाणात विरोधकांनी त्यांचा विरोध दर्शवला होता. त्याच्यावर बरेच चर्चा होऊन सुद्धा, बराच गदारोळ होऊन सुद्धा दोन्ही भवनांमध्ये हे बिल जे आहे ते पास करण्यात आलं आणि हा कायदा अस्तित्वात आणण्यात आलेला आहे. काल ह्या सर्व गदारोळादरम्यान तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे जे खासदार आहेत डेरेक ओब्रायन, तर त्यांचं सुद्धा निलंबन करण्यात आलं. कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जे नुकतेच इलेक्शन्स झाले तर त्याचा काल निकाल जाहीर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेसने हे पोल्स जे आहेत ते जवळपास 90% वॉर्ड्स हे तृणमूल काँग्रेसने जिंकल्याचं चित्र दिसून आलेलं आहे. आज शिवसहाय सिंग यांनी कोलकातावरून ह्याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट दिला आहे. 2-3 दिवसांपूर्वीच आपण श्रीलंकेने भारताचे 55 मच्छीमारांना अटक केल्याची बातमी बघितली होती. इंटरनॅशनल मॅरीटाईम बाउंड्री लाईन त्यांनी क्रॉस केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. आता परत एकदा श्रीलंकन नेव्हीने 13 अजून भारतीय मच्छीमारांना अटक केल्याची घटना कालच घडलेली आहे. आत्ताच आपण बातमी बघितली की जे महिलांचा लग्नाचा वय वाढवण्यासाठीचं जे बिल आहे तर ते रिव्ह्यूसाठी सरकारनं हाऊस पॅनलकडे पाठवलेलं आहे. त्याचप्रमाणे इलेक्शन लॉज अमेंडमेंट बिल 2021 जे आहे तर ते सुद्धा बिल स्क्रुटिनीसाठी, अजून एनालिसिससाठी पुढे पाठवण्याचं, रिव्ह्यू करण्यासाठी पुढे पाठवण्याचं जी ओपोजिशन विरोधकांची जी डिमांड होती तर ती मात्र सरकारनं मान्य केलेली नाहीये. ती मान्य न करताच राज्यसभेत काल हे बिल पास करण्यात आलं. त्याबद्दलचा रिपोर्ट, सविस्तर रिपोर्ट अजून एक आज द हिंदूने पब्लिश केलेला आहे.
आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकसभेमध्ये या हिवाळी अधिवेशनामध्ये काय काय झालेलं आहे त्याचा जर ओव्हरऑल आढावा तुम्हाला घ्यायचा असेल तर लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून आजपर्यंत आम्ही पॉडकास्ट एक केलेला आहे. दररोज लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये काय काय होतंय ह्या संदर्भातला इंडी रेडिओ या आमच्या ॲपवर तुम्ही तो ऐकू शकाल. सामाजिक न्याय मंत्रालयानं काल लोकसभेमध्ये दिलेल्या माहितीनुसार या वर्षभरात आतापर्यंत 22 लोकांचा मृत्यू सेप्टिक टँक्स जे आहेत तर त्या साफ करताना झालेला आहे. आपल्याला माहितीच आहे की त्याच्या विरुद्ध आपल्याकडे वेगवेगळे प्रोव्हिजन्स आहेत की सेप्टिक टँकमध्ये उतरून कुणालाही मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ज्याला म्हणतात ते करावं लागू नये, कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे मृत्यू होतात ते आपण त्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या बातम्या आपण बघितलेल्या आहेत. मात्र तसं असताना सुद्धा तब्बल 22 लोकांचा मृत्यू या वर्षभरात या अशा प्रकारे ज्या सॅनिटेशनच्या टाक्या आहेत सेप्टिक टँक्स ज्या आहेत तर त्या साफ करताना झालं असल्याचा डेटा समोर आलेला आहे. आजपासून काश्मीरमध्ये 40 दिवसांचा एक तीव्र हिवाळ्याचा पिरियड सुरू झालेला आहे. दरवर्षी साधारण 40 दिवसांचा असा हा पिरियड असतो काश्मीरमध्ये, ज्याला चिल्लाई कालन म्हटलं जातं, ज्यामध्ये अतिशय भरपूर थंडी काश्मीरमध्ये पडते, सगळं फ्रीज होऊन जातं, स्नोफॉलसुद्धा बरीच होते. तर तो पिरियड जो आहे तर तो सुरू झालेला आहे. आज पीरजादा आशिक यांनी श्रीनगरवरनं त्याबद्दलची सविस्तर बातमी दिली आहे. हा झाला आजचा द हिंदू. यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी तुम्हा सर्वांना एक अपील करू इच्छिते. आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या करत असतो. काही छोटे मोठे अपडेट्स असतात, काही सविस्तर लेख असतात, काही इंग्लिशमध्ये असतात तर काही मराठीमध्ये असतात. आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. इंडी जर्नल याच नावाचं आमचं एक यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, ज्याच्यावर आम्ही वेगवेगळे व्हिडिओ रिपोर्टाजेस असतील, एक्सप्लेनर व्हिडिओज असतील, हे वेळोवेळी अपलोड करत असतो. आपले जे न्यूजपेपर राऊंडअपचे एपिसोड्स आहेत ते सुद्धा आता तुम्हाला रेग्युलरली आणि जुने एपिसोडसुद्धा ह्या यूट्यूब चॅनलवर बघता येतील. त्यामुळे आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त इंडी रेडिओ या नावाचं आमचं एक ॲपसुद्धा आहे, ऑडिओ ॲप आहे हे, ज्याच्यावर तुम्ही आमच्या वेबसाईटवरचा कंटेंट तसंच अजून बराच सारा कंटेंट ऐकू शकाल. नावात म्हटल्याप्रमाणेच वेबसाईटवरचे आर्टिकल तुम्ही जसे वाचता तसे त्याच्याबरोबरीने तुम्ही ते ऐकूसुद्धा शकाल. वेगवेगळे पॉडकास्ट, वेगवेगळे स्पेशल शोज त्याच्यावर असतात, काही ऑडिओ बुक्स आहेत, काही ऑडिओ रिपोर्ट्स आहेत, असा बराच खजाना त्याच्यावर अवेलेबल आहे. तर हे ॲप नक्की डाउनलोड करा. ते डाउनलोड करण्यासाठीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अजून एक लिंकसुद्धा दिसेल, ज्यावर क्लिक करून तुम्ही आम्हाला आर्थिक सहकार्यसुद्धा करू शकता. आता आपण वळूया आजच्या पुढच्या पेपरकडे, जो आहे इंडियन एक्सप्रेस. आज इंडियन एक्सप्रेससाठी श्यामलाल यादव आणि संदीप सिंग यांनी एक इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी 2019मध्ये सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला परवानगी दिली, त्याला क्लिअरन्स दिलं, तेव्हापासून राम मंदिर अयोध्येत आणि ओव्हरऑलच स्पेशली राम मंदिराचा जो एरिया आहे त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वेगवेगळे प्रायव्हेट स्टेक होल्डर्स जे आहेत तर त्यांनी तिथं जमिनी विकत घ्यायला सुरुवात केली. तर ह्या जमिनी विकत घ्यायला आणि जो ट्रस्ट आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, तर तो ट्रस्ट त्याने ह्या आजूबाजूला काही प्रायव्हेट स्टेक होल्डरसुद्धा तसंच ह्या ट्रस्टने सुद्धा जी राम जन्मभूमी आहे त्याच्या आजूबाजूची जागा कशी विकत घेतली, त्याच्यामध्ये काय काय इरेग्युलॅरिटीज आल्या. आणि फक्त तेच नाही तर वेगवेगळे ऑफिशियल्स, काही MLAs, काही जे ऑफिशियल्स आहेत त्यांच्या नातेवाईकांनी कशा प्रकारे इथं अगदी कमी किमतीमध्ये किंवा फेरफार करून जमिनी विकत घेतल्या, ह्याबद्दलचा हा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट आहे. पेज 1वर सुरू झालेला आहे, पण आतल्या पानामध्ये अजून सविस्तर मोठा रिपोर्ट हा आज दिलेला आहे. असा हा रिपोर्ट आहे. अंजली मरार यांनी आज पुण्यावरून एक अतिशय इंटरेस्टिंग बातमी दिलेली आहे एक्सप्रेससाठी, जी आजची आपली बेस्ट ऑफ द डे बातमी आहे. CSIR सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट जी आहे तर त्यांनी एक अनोखा सर्वे भारतामध्ये सुरू केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा चप्पल विकत घ्यायला जातो तेव्हा आपण जे सायझेस चेक करतो, ऑनलाईन चप्पल घेताना किंवा बाहेर घेताना आपण जे सायझेस बघतो, आपल्या चप्पला ज्या सायझेसमध्ये बनवून येतात ते आयदर UK सायझेस असतात किंवा US सायझेस असतात. म्हणजे ह्या दोन्ही देशामध्ये प्रमाणित केलेल्या सायझेसप्रमाणे आपल्या इथे चप्पल बनतात आणि आपण त्या विकत घेतो. मात्र भारतामध्ये चप्पल अनेक लोकांनी असं म्हटलेलं आहे की ह्याच्यामुळे चप्पल विकत घेताना थोडाफार प्रॉब्लेम येतो, कारण आपल्याकडे आपण आपल्या
इंडियन्सचे पाय जसे आहेत किंवा त्यांच्या पायाची साईज किंवा शेप जसा आहे ते लक्षात न घेता आपण UK किंवा US मध्ये प्रमाणित झालेल्या साईजेसवरनं आपल्याला चपला घ्याव्या लागतात. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला प्रॉपर फिट मिळायला प्रॉब्लेम येतो. तर हा प्रॉब्लेम जो आहे तर तो सोडवण्यासाठी आता पुढच्या वर्षी मार्चपासून हा सर्वे सुरू होणार आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 1 लाख म्हणजे लहान मुलं तसंच मोठ्यांच्या पायांचे सॅम्पल्स, पायांच्या साईजेसचे सॅम्पल्स जे आहेत तर ते या संस्थेतर्फे कलेक्ट करण्यात येणार आहे. आणि त्याच्यावरनं भारतासाठी एक सायझिंग स्कीम, भारतासाठीचं एक प्रमाण फुटवेअरच्या चपलांच्या साईजेसचं तयार करण्यात येणार आहे. पेपर फूट प्रकरणानंतर आता वेगवेगळ्या भरती प्रक्रियांमध्ये कशा प्रकारे बोगस भरती झालेली आहे किंवा त्याच्यामध्ये काय काय भ्रष्टाचार झालेले आहे याबद्दलच्या अनेक बातम्या येऊ लागलेल्या आहेत. आपण ऑलमोस्ट दररोज एक नवीन बातमी या संदर्भातली वाचतो आहोत. आज मनोज मोरे यांनी सुद्धा अशी एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुणे जिल्ह्यातल्या 20 ग्रामपंचायतींमध्ये जवळपास 700 कर्मचारी असे दिसून आलेले आहेत ज्यांना रूल्स मोडून असलेले नियमभंग करून किंवा भ्रष्टाचार करून ज्यांना भरती करण्यात आलेला आहे असं समोर आलेलं आहे. पुणे जिल्हा परिषदेने इन्व्हेस्टिगेशन करून हे शोधून काढलेले आहे. ह्याच्या अंतर्गत ऑलरेडी 14 ग्रामसेवकांना सस्पेंड सुद्धा करण्यात आलेलं आहे. पब्लिशर उर्वशी बुटालिया यांनी आज द वुमन शी वॉज असं एक आर्टिकल इंडियन एक्सप्रेसच्या द आयडियाज पेज या पानावर लिहिलेलं आहे. बेल हुक्स ह्या ज्या स्त्रीवादी आपल्याला माहिती आहे ॲक्टिव्हिस्ट, फेमिनिस्ट ॲक्टिव्हिस्ट होत्या, तर त्यांचा नुकताच मृत्यू झाला. तर त्यांच्याबद्दलचं हे आर्टिकल लिहिलेलं आहे की जेव्हा फेमिनिझमची मूव्हमेंट सुरू झाली तेव्हा ती व्हाईट वुमेन पुरतीच मर्यादित होती किंवा तिथूनच ती सुरू झाली आणि ती तिथंच मर्यादित राहिली होती. मात्र फेमिनिझम ह्या मूव्हमेंटमध्ये, स्त्रीवादी चळवळीमध्ये इंटरसेक्शनॅलिटी किती गरजेची आहे, ती वर्ण आणि क्लास ह्याच्या बियॉन्ड जाणं किती गरजेचं आहे, जेंडरच्या बियॉन्ड जाणं किती गरजेचं आहे, ह्यासाठी त्यांनी खूप काम केलं. ह्याबद्दल त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. तर त्यांच्याबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल सांगणारं हे आर्टिकल आहे. हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस. यापुढचा पेपर आहे सकाळ. सुखदेव डेरे यांना अटक झाली त्याबद्दलची बातमी आज सकाळच्या पान 1 वर आलेली आहे. ऑलमोस्ट सर्वच मराठी पेपर्समध्ये पेज 1 वर ह्याबद्दलची पेपरफुटी प्रकरणाच्या बद्दलच्या ज्या काही बातम्या आहेत त्या पेज 1 वर प्रॉमिनंटली गेले काही दिवस येत आहेत. महापालिकेच्या मुख्य सभेत काल संभाजी पुलावरून म्हणजेच लकडी पुलावरून जाणाऱ्या मेट्रोच्या मार्गिकेमुळे पुन्हा एकदा गदारोळ झाला. पोलीस बंदोबस्तात मेट्रोचं काम सुरू करा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचं मेट्रोने स्पष्ट केलेलं आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करून सभागृहाचं काम काल बंद पाडलं. आजपासून पुण्यात भीमथडी जत्रा सुरू झालेली आहे. त्याबद्दलची बातमी आज सकाळने कॅरी केली आहे आणि राज्यातील 15 उद्योजकांच्या हस्ते आज भीमथडी जत्रेचं उद्घाटन झालं. पुण्यात सध्या बिमस्टेकची पॅनेक्स 21 ही हा जो लष्करी सराव सुरू आहे, आपत्ती व्यवस्थापन तसंच मानवतावादी सहाय्य प्रोव्हाइड करण्याच्या संदर्भातला हा जो एक्सरसाइज आहे, तर त्याच्यासाठी राजनाथ सिंग हे आज काल पुण्यात होते. कोरोनाशी लढत असताना उद्भवणाऱ्या आपत्तींचं व्यवस्थापन करण्यासाठी हा सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे बिमस्टेक देशांमध्ये एकात्मता, संस्कृतीचा आदानप्रदान तसंच नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी कशा प्रकारे समन्वय स्थापित करावा यासाठी हा सराव गरजेचा आहे आणि याचा उपयोग भविष्यात उद्भवणाऱ्या आपत्तीला सामोरं जाण्यासाठी होईल असं सिंग यावेळेस म्हणाले. आजपासून जे हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये महिलांवरील अन्यायाला आळा घालण्यासाठी तसंच आरोपींच्या मनात कायद्याचा दरारा निर्माण करण्यासाठी शक्ती कायदा आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. त्याबद्दलची बातमी आज सकाळने कॅरी केली आहे. गेले काही दिवस आपण मॉब लिंचिंग म्हणजे झुंडबळींच्या ज्या घटना वाचतो आहोत त्याच्याबद्दल ऐकतो आहोत. तर त्या संदर्भात काल राहुल गांधी यांनी असं ट्विट केलं की लिंचिंग हा शब्द 2014 पूर्वी त्यांनी ऐकला नव्हता. पुणे मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेस आता नव्या रूपात दिसणार आहे आणि तिचा वेग सुद्धा वाढणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या LHB डब्यांची आणि डायनिंग कारची निर्मिती चेन्नईमधल्या ICF कारखान्यात करण्यात आलेली आहे. हे डबे येत्या जानेवारीत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच प्रवाशांना नव्या वर्षात या गाडीने प्रवास करता येणार आहे. हा होता आजचा सकाळ आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप सुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत. दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा. त्याचप्रमाणे इंडी जर्नल हे आमचं यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.